म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने पण दिशा ठेवली पाहिजे. या पद्धतीने आपण त्या परमेश्वराची सेवा मार्फतून जर केली तर परमेश्वर आपल्यावर कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही आपल्याला करणार. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या त्या वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या भाग्याप्रमाणे त्याच्या नेतृत्वाप्रमाणे ज्याची कर्मसेवा आहे त्याच्या पद्धती ज्याची कर्मसेवा ज्या पद्धती आहे त्या पद्धतीने त्याला परमेश्वर दिल्याशिवाय कदापि राहणार नाही. त्याच्यामध्ये शंका लागायचं अजिबात कारण नाही. म्हणून या ठिकाणी मला अजून काय सांगायचं, प्रत्येकाचं कर्म जे आहे कर्म हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. कर्तृत्वावर अवलंबून आहे. कर्तृत्व तुम्ही कसं आहे करता, कर्तृत्व तुमचं काय चाललंय, तुम्ही काय करता याच्यावर सगळं भविष्य अवलंबून आहे. याच्यावर सगळं भविष्य जर अवलंबून असेल तर परमेश्वर त्याच आधाराने तुम्हाला कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही असा. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने समजून घ्या. पाण्याच्या अंतकरणापासून आपण त्या परमेश्वराचे करण्यास समजता म्हणजे परमेश्वर आपल्या सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही.